संत ज्ञानेश्वरांचं नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर 3-4 गोष्टी येतात. पहिली म्हणजे त्यांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. दुसरं म्हणजे त्यांनी भिंत चालवली. आणि तिसरं म्हणजे त्यांनी रेड्याच्या तोंडून वेद बोलून दाखवले. आणि चौथं म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली. आता ज्ञानेश्वरी लिहिली हे ठीक आहे, कारण जगाची तेवढी समज आणि ज्ञान कमी वयात सुद्धा येऊ शकतं. पण रेड्याच्या तोंडून वेद बोलवणे आणि भिंत चालवणे हे मानवी देहाला कसं काय शक्य आहे? पण संत नामदेवांनी त्यांच्या ग्रंथात ज्ञानेश्वर महाराजांच्या या चमत्कारांबद्दल उल्लेख देखील केलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली होती. पण संजीवन समाधी आणि समाधी यात काय फरक आहे? शिवाय अनेक संत महात्म्यांनी देखील समाधी घेतली होती. पण ज्ञानेश्वर महाराजांची समाधी एवढी श्रेष्ठ का मानली जाते? भगवान राम जसे विष्णूचा अवतार होते, तसे संत ज्ञानेश्वरांना सुद्धा विष्णूचा अवतार का मानलं जातं? संजीवन समाधी घेताना संत ज्ञानेश्वरांनी आपल्या हाताच्या कोणत्या वेगवेगळ्या मुद्रा लावलेल्या होत्या? आणि त्यांनी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी समाधीचा निर्णय का घेतला? या सर्व गोष्टींचा उलगडा या व्हिडिओमधून आपण करणार आहोत. पण असले चमत्कार होऊच शकत नाही असंही तुमचं म्हणणं असू शकतं. पण संत ज्ञानेश्वरांबद्दलच्या या गोष्टी नास्तिक मनुष्याला सुद्धा पुन्हा विचार करायला भाग पाडू शकतात. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ज्ञानेश्वर महाराजांच्या या चमत्कारिक गोष्टी पाहण्याआधी आपल्याला त्यांची जडणघडण थोडी समजून घ्यावी लागेल. आपेगावच्या कुलकर्णी कुटुंबात विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांच्या पोटी ज्ञानेश्वरांचा जन्म झाला. पण ज्यावेळी ज्ञानेश्वरांचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या कुटुंबावर खूप मोठं संकट आलं होतं. त्यांचे वडील विठ्ठलपंत यांनी संन्यास घेतला होता, पण संन्यास सोडून ते परत संसार करायला लागले होते. त्यामुळे त्या काळातल्या कर्मठ लोकांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकलं. त्यानंतर ज्ञानेश्वर, त्यांचे मोठे भाऊ निवृत्तीनाथ, धाकटा सोपान आणि बहीण मुक्ताबाई या 4ही भावंडांवर खूप वाईट दिवस आले. संन्यासाची मुलं म्हणून त्यांची थट्टा केली जायची, त्यांना वाईट वागणूक दिली जायची. हे दुःख ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांना बघवत नव्हतं. म्हणून लोकांच्या छळाला कंटाळून आणि आपल्या मुलांना आपल्यामुळे त्रास होऊ नये म्हणून त्यांच्या आई वडिलांनी जगाचा निरोप घेतला. ही 4ही मुलं अगदी लहान वयात पोरकी झाली. पण एवढं सगळं होऊनही ज्ञानेश्वर माऊलींच्या मनात कुणाबद्दलही राग नव्हता. उलट ज्या समाजाने त्यांना त्रास दिला त्याच समाजाला शहाणं करण्याचं त्यांनी ठरवलं. ज्ञानेश्वर महाराज हे संन्याशाचं पोर होतं, त्यामुळे मुंजीसाठी शुद्धीपत्र असणं बंधनकारक होतं. धर्मपीठाच्या मंडळींकडून शुद्धीपत्र घेण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची भावंड पैठणला गेले. त्यावेळी तिथे गोदा काठावरील सर्वात प्राचीन घाट म्हणून नागघाट ओळखला जातो. हा घाट सातवाहन कालापासून अस्तित्वात आहे. त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांना धर्मपीठातील एकानं आव्हान केलं की तू जीवाशिवाचं तत्वज्ञान सांगतोस, मग समोरून येणाऱ्या रेड्याच्या मुखातून वेद म्हणून दाखव. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना उत्तर दिलं, महाराज, जे चैतन्य माझ्यात आहे तेच या रेड्यामध्ये सुद्धा आहे. जर माझी भक्ती आणि श्रद्धा खरी असेल तर हा रेडा नक्कीच बोलेल. त्यांनी त्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्या रेड्याच्या मुखातून वेद येऊ लागले. त्यावेळी ज्ञानेश्वरांचे वय फक्त 12 वर्ष होतं. ही संपूर्ण कथा भक्त विजया ग्रंथामध्ये लिहून ठेवलेली आहे. शिवाय संत नामदेवांनी सुद्धा आपल्या नामदेव गाथामध्ये हा प्रसंग नमूद केलेला आहे. आता आपल्याला हा प्रश्न नक्कीच पडलेला असेल की रेडा कसं काय बोलू शकतो? जर सायंटिफिक दृष्ट्या बघायला गेलं तर कोणताही प्राणी माणसासारखे वेद उच्चारू शकत नाही, कारण प्राण्यांचे स्वर यंत्र आणि मेंदूची रचना माणसासारखी नसते. जगातली प्रत्येक वस्तू ही ऊर्जेने बनलेली असते. जर एखाद्या व्यक्तीची आत्मिक शक्ती किंवा योग सिद्धी अत्यंत उच्च पातळीवर असेल तर ती व्यक्ती आपल्या ऊर्जेचा वापर करून समोरच्या व्यक्तीमध्ये किंवा प्राण्यामध्ये ठराविक कंपन निर्माण करू शकते. माऊलींनी कदाचित त्यांच्या योग शक्तीने त्या रेड्याच्या शरीरातील ऊर्जेला ध्वनी लहरींमध्ये रूपांतरित केलं असावं, ज्यामुळे तिथल्या लोकांना तो आवाज रेड्याच्या मुखातून येत असल्याची अनुभूती आली. संत ज्ञानेश्वरांच्या बाबतीत अजून एक सत्य आहे की त्यांनी अवघ्या वयाच्या 21व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. तर जिवंत समाधी म्हणजे जेव्हा एखाद्या संत महात्म्याला असं वाटतं की आपलं पृथ्वीवरचं काम पूर्ण झालेलं आहे, तेव्हा ते जाणीवपूर्वक स्वतःहून आपला प्राण शरीरातून बाहेर काढतात. एकदा का जीव शरीरातून बाहेर पडला की ते शरीर हालचाल करणं थांबवतं, म्हणजेच ते निर्जीव होतं. जिवंत समाधीत मुख्य गोष्ट असते ती म्हणजे देह त्यागणं, म्हणजेच आपलं शरीर कायमचं सोडून देणं. पण संजीवन समाधी ही गोष्ट यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. संजीवन समाधी म्हणजे यात संत आपलं शरीर सोडून कुठेही जात नाहीत. प्राण
शरीराच्या आतच एका विशिष्ट जागी स्थिर केला जातो. शरीर वेगवेगळ्या तत्वांमध्ये विलीन होऊन आकाशात विरून जातं आणि ते चिरकाळ राहतं. संत ज्ञानेश्वरांच्या अफाट योग सिद्धीमुळे आजपर्यंत फक्त तेच एकमेव आहेत जे संजीवन समाधी घेऊ शकले आहेत. ज्या दिवशी माऊलींनी संजीवन समाधी घेतली त्या दिवशी नक्की काय काय झालं होतं ते आपण पाहूया. सन 1296 कार्तिक कृष्ण त्रयोदशीला सकाळी माऊलींची पूजा झाली. त्यानंतर श्री निवृत्तीनाथ आणि प्रत्यक्ष भगवंतांनी हाताला धरून माऊलींना समाधीच्या जागेत नेलं. तिथे आसनावर बसून माऊलींनी डोळे मिटून नमस्कार केला. त्यानंतर त्यांनी भीम मुद्रा लावली आणि ते संजीवन समाधीत लीन झाले. भगवान आणि श्री निवृत्तीनाथ समाधी विवरातून बाहेर आले. यावेळी नाथ संप्रदायातील पद्धतीनुसार ज्ञानदेवांच्या शरीरातील पंचतत्वांचा एकामागून एक लय होत गेला. आधी पृथ्वी तत्व पाण्यात विलीन झालं, पाणी अग्नीत, अग्नी वायूत आणि शेवटी वायू आकाश तत्वात विरघळला. ही प्रक्रिया तिथे उपस्थित असलेल्या सर्व संतांना प्रत्यक्ष पाहायला मिळाली. जेव्हा पृथ्वी आणि जल तत्वाचा लय झाला तेव्हा माऊलींचं शरीर अदृश्य होऊन तिथे फक्त एक तेजाची मूर्ती दिसून आली. पुढे ते तेजही विरघळले आणि फक्त एक नाद उरला. शेवटी तो नादही आकाशात विलीन झाला आणि समाधीची प्रक्रिया पूर्ण झाली. संजीवन समाधी म्हणजे देह त्यागणे नाही तर विश्वाच्या रूपात सामावून जाणे. सामान्य जिवंत समाधीमध्ये शरीर कालांतराने नष्ट होते, पण माऊलींनी तत्वांचा लय करून घेतलेली ही समाधी विज्ञानाच्या पलीकडची आणि अद्वितीय आहे. वारकरी परंपरा आणि संत चरित्रांमध्ये ही घटना वारंवार सांगितली जाते. विशेषतः भक्त विजयमध्ये तिचा उल्लेख आढळतो. परंतु इतिहासकारांच्या मते याचे पुरावे मर्यादित असले तरी तिचा आध्यात्मिक आणि सामाजिक अर्थ खूप महत्वाचा आहे. संत महात्मे आळंदीला नित्यतीर्थ म्हणतात, कारण हे ठिकाण कधीही नष्ट न होणारे आणि काळाच्या पलीकडचे आहे. माऊलींचे समाधी विवर हे पूर्णपणे दिव्य आहे आणि तिथे निसर्गाचे साधे नियम लागू होत नाहीत. असं म्हटलं जातं की तिथे काळाचा प्रभाव नसल्यामुळे 750 वर्षापूर्वी अर्पण केलेली फुले आजही तितकीच टवटवीत आहेत आणि ठेवलेला नैवेद्यही तसाच आहे. या पवित्र जागेत केवळ दिव्य देहानेच प्रवेश करता येतो, सामान्य शरीराने नाही. माऊलींच्या कृपेने या समाधीच्या आत जाण्याचे भाग्य आजवर मोजक्याच महात्म्यांना मिळाले. विशेष म्हणजे या सर्व संतांनी आतल्या दृश्याचं जे वर्णन केलेलं आहे ते शब्दशः एकच आहे. म्हणजे ज्या संतांना समाधी विवरात जाण्याचं भाग्य लाभलं त्या सर्व संतांनी सांगितलेली अनुभूती अगदी सारखीच आहे. संत जनाबाई माऊलींच्या समाधी सोहळ्याला उपस्थित नव्हत्या, म्हणून समाधीनंतर जेव्हा त्या पहिल्यांदा आळंदीला आल्या तेव्हा माऊलींनी त्यांना तो संपूर्ण सोहळा दिव्य दृष्टीने पुन्हा दाखवला. माऊलींचे त्यांच्यावर मुलासारखे प्रेम होते, म्हणूनच त्यांनी ही लीला केली. तसेच माऊलींच्या गळ्याला टोचणारी अजान वृक्षाची मुळी कापण्यासाठी संत एकनाथ महाराज स्वतः ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी विवरात गेले होते. हा प्रसंग तर सर्वांनाच माहित आहे. त्यानंतर साधारण 200 वर्षांपूर्वी श्री चिदंबर महास्वामींच्या शिष्या संत विठाबाई महाराजांनाही माऊलींच्या कृपेने या समाधी विवरात जाण्याचं परम भाग्य लाभलं होतं. ज्ञानेश्वर माऊलींची ही सर्व दिव्यता पाहून जरी कुठल्या विज्ञानवाद्यांच्या मनात याविषयी शंकेची पाल चुकचुकत असेल तरी एक गोष्ट आपल्याला इथे लक्षात घेतली पाहिजे की आपण आपल्या संपूर्ण ब्रह्मांडातला 1% सुद्धा विज्ञानाच्या माध्यमातून सिद्ध करू शकलो नाही. त्यामुळे आपली विचार क्षमता आजही एलियन असूही शकतात किंवा नसूही शकतात यावर येऊन थांबते. अगदी तसंच अध्यात्माची अंतिम सीमा कोणती असू शकते हे आपल्या विचारांच्या पलीकडचं आहे. त्यामुळे अध्यात्मासंदर्भात ही गोष्ट होऊच शकत नाही असं म्हणण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही. खूप सारे योगी आणि सिद्ध पुरुष होऊन गेले आहेत ज्यांची साधना अफाट होती. त्यांनी मिळवलेली सिद्धीही खूप मोठी होती. त्या साधनेची, ज्ञानाची आणि सिद्धीची आपल्याला अनुभूती नसताना आपण त्या थोर पुरुषांनी साध्य केलेल्या अशक्य गोष्टी सहज फेटाळू शकत नाही. त्यामुळे अशा व्यक्तींनी मानवी देहाला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी जरी केल्या असतील तरी त्या आपण नाकारू शकत नाही. यावर तुम्हाला काय वाटतं? ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीबद्दल तुम्हाला अजून काय काय माहिती आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.